हॅलो नमस्कार दादा, या बीचचं नाव काय आहे? नवरे बीच, काजरीभाटी. नेवरे बीच. जी. अच्छा अच्छा, ये गणपति हिंदी मराठी आती है क्या? नहीं हिंदी. हिंदी, ये गणपतिपुले के पास है क्या? जी जी, यहाँ से 3 किलोमीटर है गणपतिपुले. अच्छा, अगर गणपतिपुले में आप आ जाओगे तो ये बीच जरूर देखना. जी. क्या ये सेफ बीच है? सेफ बीच है. ये सेफ बीच है. अच्छा, और आप बच्चे कहीं भी जाइएगा लेकिन यहाँ पे आइएगा, यहाँ का जो है माहौल देखिएगा. ये जो बीच है पूरा सेफ है, फ्लोट बीच है, कहीं आपको कुछ परेशानी नहीं होगा. कितना अंतर है, कितना किलोमीटर होगा आसपास? बोले तो 6 से 7 किलोमीटर होगा. लास्ट तक आरे बारे है. आरे वारे यहाँ से गाड़ी नहीं जा सकती? ऐसा नीचे नहीं जाएगा, आगे से जा सकते. आगे जा सकते, पैदल जा सकता है? पैदल नहीं जा सकते. नहीं जा सकते. अच्छा, वो बीच बहुत ही अच्छा है. अच्छा अच्छा, ठीक है. वो कितना, वो आपके है ये होर्डिंग आपके है? जी. अच्छा, मैं आपको हमारे प्रेक्षकों को गुजारिश करता हूँ, आपका नाम क्या है सर जी? जी, मेरा अंतिम सिंह चौहान है. अंतिम सिंह चौहान के बीच में आप मुझे बीच पे आप जब आओगे तो उनका नाम लेकर वो ट्रिप कर लो. ओके. हाँ, तो वो आपको डिस्काउंट भी देंगे. आप देख डिस्काउंट दूंगा. 15 मिनट का 1500 डाइविंग होता है. हाँ. 500 रुपए डिस्काउंट दूंगा, 1000 में करके दूंगा. अगर हमारे प्रेक्षक देखेंगे और आएंगे, आपका नाम बताएंगे तो हम हमारे तरफ से आप 500 रुपए डिस्काउंट देंगे. 500 रुपए डिस्काउंट दूंगा. अच्छा अच्छा, 1000 का डाइविंग करके दूंगा. 15 मिनट का 1500 है, आधे घंटे का 2500 है. आधा घंटे 2500. धन्यवाद सर जी, आपने ओके. बहुत अच्छा हे दिया. अच्छा, ठीक आहे. हे पहा, आपण पाहत आहोत की या ठिकाणी खूप असं सुंदर असं हे बीच आहे. हे गणपतीपुळेपासून खूप जवळचं बीच आहे, परंतु या ठिकाणी अजून सुद्धा एन्जॉयमेंट म्हणजे पर्यटन स्थळ होणं गरजेचं आहे की जेणेकरून मला आपल्या महाराष्ट्रामध्ये कोकण जेव्हा आपण बघत असतो त्यावेळी कोकणामध्ये हा पट्टा जर बघितला आपण, खूप मोठा पट्टा आहे की या पट्ट्यामध्ये आपण जर आलो तरी एन्जॉयमेंट कुठं आहे? एन्जॉयमेंट जर आपण ठेवली इथं या ठिकाणी तर खूप मोठा परिसर आपल्याला कव्हर करता येईल आणि निसर्गाच्या सानिध्यात आपल्याला कोकण आपण एक्सप्लोर केलं पाहिजे. कोकण खरंच खूप मोठं आहे आणि जर आपण या ठिकाणी वेगवेगळ्या सुविधा दिल्या तर अशी गावं सुधारतील कोकणामधले आणि एक नवीन व्यवसाय म्हणा, नवीन पर्यटन आपल्याला मिळू शकतं. समुद्राचं अतिशय विलोभनीय दृश्य पाहत आहोत आपण. पर्यटन थोडेसे कमी आहेत, पर्यटन कमी आहेत, परंतु याचा अर्थ असा नाही की बीच अस्वच्छ आहे किंवा बीच काय, तर बीच खूप सुंदर आहे. आपण जरूर ज्यावेळी आपण गणपतीपुळेला येत असता त्यावेळी या बीचला नक्की पहा. अतिशय ज्यावेळी आपण गणपतीपुळेवरून असं खाली येत असतो इतकं सुंदर दृश्य असतं की बोलायचं काम नाही, विषयच नाही, इतकं सुंदर. आता आपण UP वाल्यांची गाडी घेतली बघा. आता इथं सुद्धा बाहेरची लोक आपल्याला यायला लागलेले आहेत. तर आपल्याला विनंती आहे की आपल्या मराठी माणसानं या ठिकाणी यावं आणि मराठी माणसानं हा व्यवसाय सुरू करावा. या ठिकाणी खरोखरच संधी आहे. आपण महाराष्ट्र शासनाला बी विनंती करेन की जरा लक्ष द्यावं या आपल्या महाराष्ट्राची संस्कृती टिकवण्यासाठी. या ठिकाणी डहाणे सर आपण आहेत का? या की सर. डहाणे आलेले आहेत सातारावरून. हा बीच तुम्हाला कसा वाटतो, म्हणजे डेव्हलप होऊ शकतो का? हा बीच जो आहे हा डेव्हलप होण्यासारखा आहे का? अगदी अगदी, कारण म्हणजे बाकी आतापर्यंत पाहिलं म्हणजे गोव्यामधली जी गर्दी दिसते, गणपतीपुळेमध्ये सुद्धा आता खूप चांगल्या पद्धतीने लोकांचा वावर दिसत होता, खूप गर्दी दिसत होती. पण इकडं त्या मानानं पूर्ण असं एमटी जी काय वाटतंय, तो स्पेस आहे लोकांना यायला, एन्जॉय करायला. किती स्वच्छता आहे, मस्त वाटते, वातावरण एकदम चांगलं वाटते. काय वाटतं हे ठिकाण प्रसिद्ध होऊ शकतं का? होऊ शकतं की डेव्हलप होऊ शकतं काय? आणि एवढा मोठा स्पेस इतर ठिकाणी नाही पाहायला मिळाला, म्हणजे जो ह्याच्यापासून जो आणि अजून डेव्हलप न झाल्यामुळं तुम्हाला एक शांतता जाणवते का, जी इतर बीचला शांतता भेटत नाही आपल्याला? अगदी अगदी, नक्की. ज्या आपण इतर बीच अगदी गणपतीपुळ्याला जरी गेलं तरी तुम्हाला कालवा किंवा अशांतता आहे. तसं काय नाही, एकदम पीस ऑफ माइंड जी आहे त्या गोष्टी म्हणजे तुम्ही निवांत यान बसा इथं, ध्यान करा, ध्यान लागणार नक्की. समुद्राच्या काठी आपण काय आवाहन कराल प्रेक्षकांना की या तुम्ही? अगदी जरूर प्रत्येकानं म्हणजे गणपतीपुळ्याला जर गोव्याला जायचं असेल तर याच मार्गाने जावं आणि दे शुड एन्जॉय दी स्पॉट. दे शुड एन्जॉय दी स्पॉट. हे ठिकाण एक्सप्लोर करणं गरजेचं आहे. देन फ्युचर इट विल बी मोस्ट पॉप्युलर. मोस्ट पॉप्युलर
आणि हे जर ठिकाण जर प्रसिद्ध झालं आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर खूप खूप धन्यवाद होतील सर. ओके ठीक आहे, धन्यवाद आपण आपणास बोलल्याबद्दल. जय श्रीराम. खूप आहे. जय श्रीराम. धन्यवाद.